जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धा राज्य अकॅडमी पोगरवाडी तालुका सातारा येथे मंगलमय वातावरणात उत्साहात सुरू झाल्या। मंगळवारी मोठ्या गटाच्या स्पर्धांचा शुभारंभ गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी क्लॅपर वाजवून धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात करून केला। यावेळी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, राज्य अकॅडमी अध्यक्ष दत्तात्रय कुंभार, शारीरिक शिक्षक संघटना कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष आर.वाय. जाधव, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, क्रीडा जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, क्रीडा केंद्र संचालक तसेच विविध केंद्रांतील मान्यवर उपस्थित होते। कोंडवे, कामथी, पेटरी, अंबवडे, रोहोट, मित्रळ, पाटेघर, ठोसेघर, राजपुरी, आरळे, क्षेत्र माहुली, कुमठे, सोनवडी, गजवडी, अंगापूर, नागठाणे, अंबवडे बुद्रुक, फत्यापूर, पाडळी, अतेत, जिहे, कोरोली, किडगाव, लिंब या केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या प्रसंगी गटविकास अधिकारी सुशील संसारे आणि गटशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले आणि सर्व स्पर्धकांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। मोठ्या गटातील वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा उत्साहात पार पडत असून 8वी बीटमधील विद्यार्थी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रावीण्य मिळवत आहेत। सर्व बीटमधील शाळांचे विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवत असल्याने स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। वेंगला माई न्यूज सातारा। धन्यवाद। आज बाल क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय याचं उद्घाटन समारंभाच्या अनुषंगाने इथं उपस्थित आमचे सहकारी खंदारे साहेब, ज्यांनी हा चांगला परिसर उपलब्ध करून दिला ते कुंभार साहेब, इतर मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्वच शिक्षकवृंद, त्यानंतर जे पालक असतील ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि सगळंच माझे विद्यार्थी बंधू भगिनी, मित्रांनो, आवाज नको रे। एक छोटीशी गोष्ट सांगू का? मागे नको आभार मानत आहोत आणि विद्यार्थ्यांना एक सांगायचे की आपण क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेताना आमच्या इथे काही विद्यार्थी आहेत, आम्ही अकॅडमीतर्फे तालुका क्रीडा स्पर्धा जिंकली तर 5,000 रुपये बक्षीस देतो। जिल्हा क्रीडा स्पर्धा जिंकल्यानंतर आमच्यातर्फे 10,000 बक्षीस आहे। विभागीय स्पर्धेला 15,000 रुपये, राज्यस्तरीय गेला तर 25,000 रुपये। आम्ही असं विद्यार्थ्यांना आणि जिकडे जातील तिकडे सुद्धा त्यांचा टी प्रवास भत्ता देऊन त्यांना बक्षीस आणावं। तसं मी मागाशी बघितलं काही शिक्षक सुद्धा ते विद्यार्थ्यांच्या पाठीमागे पळत होते, पळ पळ तो पुढे पळ, म्हणजे आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने शिक्षक सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले आणि ग्रामीण भागातील मुलं आहे, आपली गुलाबाची फुलं आहेत। आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकले आहोत। इंग्लिश शाळांच्या पेक्षा आपल्या शाळा एक नंबर असतात। शिकता येतं आणि पराक्रम करता येतात, हे सगळं आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून कळतं। तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। खंदारे सरांनी सांगितलं त्या स्पर्धेबद्दलची एक छोटीशीच गोष्ट आहे, ती सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं स्पर्धा किंवा तुम्ही ज्या इव्हेंटमध्ये भाग घेणार आहात त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला त्याची थोडीशी मदत होईल। एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये दर सकाळी उठतो आपण, बरोबर? तर जंगलातले प्राणी पण सकाळी उठतात। तर त्या जंगलातला जेव्हा एका सिंहाला जाग येते, सिंह माहिती आहे ना, सिंह, तर सिंहाला जेव्हा जाग येते, जेव्हा सकाळी एका जंगलामध्ये एका सिंहाला जाग येते, त्यावेळेस त्याला असं त्याच्या डोक्यात असते की आज जर आपल्याला जिवंत राहायचं असेल, जर आपल्याला पोट भरायचं असेल आपलं, तर या जंगलातला जो सगळ्यात वेगवान हरिण आहे ज्याला मी खाणार आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त वेगाने मला पळायला पाहिजे, बरोबर? जर मी जास्त स्पीडने पळालो नाही तर मला भक्ष्य पकडता येणार नाही आणि त्यामुळे मी उपाशी राहणार आणि मी मरणार आहे। त्यामुळे अशा जेव्हा सकाळी रोज एका सिंहाला जाग येते त्यावेळेस तो असा विचार करतो की मला आज स्पर्धा अशी आहे की मला आज माझ्यापेक्षा त्या जो सगळ्यात फास्ट पळणारा हरिण आहे त्याच्यापेक्षा जास्त दुपटीच्या वेगाने मला पळावं लागणार, कारण त्याला पकडायचंय। त्याच जंगलातल्या एका हरिणाला जेव्हा जाग येते तेव्हा त्या हरिणाला वाटतं की आज या जंगलातला जो सिंह आहे, जर मला माझा स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्या सिंहापेक्षा मला अजून दुपटीने जास्त पळावं लागणार आहे, तर मी स्वतःचा जीव वाचवू शकणार आहे। तर या प्रकारची स्पर्धा आजकाल सगळीकडे आहे। सातारा हा जिल्हा
म्हणजे काय म्हणतात त्याला, मर्दानी खेळांचा मातीशी जोडलेला आणि एक रांगडा जिल्हा म्हणून खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरात जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे माझं खरं तर नशीब आहे की मी सातारा जिल्ह्यात आणि सातारा तालुक्यात माझं पोस्टिंग झालेलं आहे. सांगायला आनंद वाटेल की मी सुद्धा शालेय स्तरावर असताना स्पोर्ट्समध्ये चांगल्या पद्धतीने भाग घेतलेला होता. आम्ही स्टेट लेवलला कबड्डीमध्ये आम्ही चॅम्पियन होतो. अंडर 16 मध्ये आम्ही खेळलेलो आहे. जळगाव जिल्ह्यातनं आम्ही खेळलो होतो. शालेय स्पर्धांमध्येच आम्ही स्टेट लेवलला चॅम्पियन होतो. त्यानंतर मग हळूहळू थोडासा त्याचा वेग कमी झाला, परंतु जेव्हाही जिल्हा परिषद स्तरावर ज्याही स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये मलाही स्वतःला इंटरेस्ट आहे. आम्ही कबड्डी संघामध्ये मी स्वतः खेळतो. तर माझं एवढंच सांगायचं आहे की स्पर्धा असणारे स्पर्धेमध्ये हारणं आणि जिंकणं असतंच. मार्क थोडेसे जरी कमी जास्त झाले तरी फक्त असं जसं खंदारे सरांनी सांगितलं, कोणी म्हणजे निराश होऊ नका, कारण तुम्ही आता हारलाय तर तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंटला चान्स आहे, तुम्हाला अजून वाव आहे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करून घेण्याचा. आणि काही ठिकाणी असंही बघितलंय खंदारे सर की आता कोल्हापूरमध्ये आम्ही स्पर्धा जेव्हा घेतो तर विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांमध्ये जास्त स्पर्धा असते. म्हणजे चढाओढ जी असते ती शिक्षकांमध्ये जास्त असते. आम्हाला काही वेळा शिक्षकांना आवरावं लागत होतं, अहो सर थांबा थोडा वेळ. म्हणजे एवढे शिक्षक आणि विद्यार्थी एवढे एकत्र होतात, एकरूप होतात की त्यांना वाटतं की नाही बाबा माझा विद्यार्थी खेळतोय म्हणजे मीच खेळतोय. आणि आपल्या शाळेसाठी विद्यार्थ्यासाठी तेवढ्या आत्मतिडकीने ते पोटतिडकीने काम करत असतात. त्यामुळे मला शिक्षकांना पण विनंती आहे की थोडंसं तुम्ही त्यांच्या कलेनं घ्या. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम मानून तुम्ही थोडं सहकार्य करा, कारण ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये कोणीतरी हारणारे कोणीतरी जिंकणार, परंतु पुढे जो येईल, पुढे जो चालत राहील तोच कायम आयुष्यात जिंकत राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही एक शिक्षक म्हणून एक आदर्श तुम्ही स्वतः घालून द्या. पंचांना पण सूचना राहणारे जे योग्य आहे त्या पद्धतीने करा. आणि कुठे काही अडचण असेल तर थोडंसं व्हिडिओग्राफीचा आधार घेता आला तर व्हिडिओग्राफीचा आधार सगळ्यांनी न चुकता घ्यावा. आणि शेवटची सूचना आरोग्य विभागासाठी आहे. आपलं पथक जोपर्यंत खेळ सुरू आहे तोपर्यंत आपलं पथक वेळेवर इथं उपलब्ध ठेवा. आणि जवळपास काही आपलं पीएससी परळी पीएससी, ठीक आहे, मग पीएससी मध्ये सूचना देऊन ठेवा. तिथं काही लागलं लगेच आपल्याला काही आवश्यकता असली तर ती त्यांना तयार ठेवायला सांगा. सगळ्यांना परत एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. सातारा तालुका स्तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा याचं उद्घाटन होतं. या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा गटविकास अधिकारी आदरणीय संसारे साहेब, तसेच ज्यांनी हा प्रेमाशेत आपल्याला उपलब्ध करून दिला ते या अकॅडमीचे संस्थापक आदरणीय दत्तात्रय कुंभार सर, तसेच आमचे स्नेही श्री आरवाय जाधव सर, पुणे कोल्हापूर विभागीय संघटनेचे अध्यक्ष, विस्तार अधिकारी साळुंके साहेब, सहकारी केंद्र प्रमुख शेडगे मॅडम, पवार मॅडम, बुरकुंड साहेब, मगर साहेब, या क्रीडा स्पर्धेचं आयोजनामध्ये सहकारी असणारे गणेश शिंदे सर असतील, युवराज कंशे सर, वैभव, त्यानंतर गाडगे सर, चव्हाण सर, सर्वच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये क्रीडेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालकाच्या भावी आयुष्याची जडणघडण, कायदे कानून नियम शिस्त कशी पाळावी याचं मूर्तिमंत उदाहरण घालून देणारे किंवा नियम पाळण्यास आपल्याला बंधनकारक असणारे या खेळातून आपला स्वभाव घडतो. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी भाग घेत असतो, पण सर्व स्पर्धक जिंकत नसतात. पण ज्या क्षणी तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो त्या क्षणी तुम्ही आपल्या भीतीवर, आपल्या कमतरतेवर तुम्ही मात केलेली असते आणि त्या ठिकाणी तुम्ही जिंकलेला असतात. या ठिकाणी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिले 1, 2, 3 नंबर दिले जातात, कारण जिल्हास्तर स्पर्धेमध्ये आपला जो सहभाग आहे तो आपला सहभाग मर्यादित असावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तालुक्यावरचे नंबर घेऊन जिल्हा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात. तिथून पुढं आपल्या शासकीय क्रीडा स्पर्धा असतात त्यामध्ये आपण भाग घेत असतो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे
की आपण या स्पर्धा खिलाडू वृत्तीनं घ्याव्यात. या ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित आहेत. त्या शिक्षकांनाही विनंती आहे, आपण जर वर्षभर सराव घेतला असेल तर आपल्या विद्यार्थ्यांवर आपला विश्वास आहे, आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आपला विश्वास आहे. त्या ठिकाणी जो काही निर्णय होईल तो निर्णय आपण सर्वांनी मान्य करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये जे जिंकतील त्यांना पुढच्या आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा राहतील. पण जे या ठिकाणी जिंकणार नाहीत किंवा त्यांचा नंबर येणार नाही अशांना पुन्हा विनंती आहे किंवा अशांना पुन्हा संधी आहे की त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा या ठिकाणी येण्याची संधी आहे. त्यामुळे कुणीही नाउमेद व्हायचं नाही. जे जिंकलेत त्यांनी हुरळून जायचं नाही, कारण पुढे आपल्याला अजून स्पर्धा आहे. आणि जे जिंकणार नाहीत त्यांनी नाउमेद व्हायचं नाही, कारण आपल्याला पुन्हा अजून स्पर्धा आहेत. त्यामुळे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की क्रीडा स्पोर्ट्स स्पिरिट आपण जे म्हणतो ते स्पोर्ट्स स्पिरिट आपल्यामध्ये आहे आणि ते जागवायचं आहे. सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आणि कुंभार सर, आपल्याला मी खरं तर धन्यवाद देतो की आपण फक्त एका फोनवर सांगितलं की सर काय हरकत नाही, 2 दिवस आम्ही तुम्हाला मैदान देतो. निश्चित सर आपलं खेळाच्या प्रती योगदान भरपूर आहे. आम्ही आपल्याविषयी बरंच ऐकून आहोत आणि आपलं स्पर्धा परीक्षा असतील, भरती असतील, यामध्ये आपलं योगदान साताराच्या इतिहासामध्ये आपलं योगदान चांगलं आहे. आपण या पद्धतीनं एकमेकाशी सहकार्य करून पुढे जाऊया. आदरणीय बीडीओ साहेबांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आज लहान गट आहे, मोठा गट आहे. 19 तारखेला उद्या या ठिकाणी स्पर्धा होणार नाही आहेत, कारण उद्या इलेक्शनचं ट्रेनिंग आहे. परवा पुन्हा लहान गट या ठिकाणी होईल आणि मोठ्या गटाच्या पासिंग बॉल आणि थ्रो बॉल आणि टेनिक वाईट ह्या तिन्ही स्पर्धा जकातवाडीच्या शाळेचे त्या ठिकाणी होणार आहेत. अशा प्रकारचे नियोजन आहे. सर, आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 860 शिक्षक आहेत. त्या सर्व शिक्षकांच्या मदतीनं आपल्या तालुक्यामध्ये विविध प्रकारचे गुणवत्ता विकासाचे कार्यक्रम सुरू आहेत. चांगल्या प्रकारे आपल्या शाळेमध्ये उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत आपल्या माझी शाळा सुंदर शाळा या गेल्या 2 वर्षाच्या स्पर्धेमध्ये आपली शाळा जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून पुन्हा विभागावर आलेले आहेत. आपशिंगे शाळा आपली आहे, ती विभाग स्तरावर गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी 3री होती, गेल्या वर्षी 2री आहे. यावर्षी स्पर्धेचं आत्ता नामांकन सुरू होत आहे. आपल्या सर्व शाळांमध्ये एकूण 14 प्रकारचे उपक्रम जे जिल्हा परिषदेने दिलेले आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहेत. आपण या ठिकाणी सर्व शाळांना भेट दिल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की सर्व शिक्षक हे वेळेवर उपस्थित राहतात आणि कामकाज वेळेवर पूर्ण करतात. मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.